बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खामगाव शहरात अनेक वर्षापासून जगद्विख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मातंग समाजाची मागणी होती। अनेक वर्षापासून या संदर्भात स्थानिक समितीमार्फत पत्रव्यवहार सुरू होते, परंतु प्रशासनातील उदासीनता पाहून अखेर स्थानिक मातंग समाजातील काही कार्यकर्त्यांनी खामगाव रेल्वे स्टेशन समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना केली आणि सदर पुतळा नगर परिषदेतर्फे कायम करण्यात यावा व सदर जागेचे सुशोभीकरण करावे अशी मागणी मातंग समाजातर्फे उपोषणाद्वारे करण्यात येत आहे। सदर उपोषण गेले 15 दिवसांपासून खामगाव येथे सुरू असून या उपोषणात अनेक महिला, वृद्ध व तरुणांचा सहभाग दिसून येत आहे। या उपोषणाला अनेक मातंग समाजाच्या सामाजिक संघटना, पुढारी तसेच कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या। विशेष म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी देखील या ठिकाणी येऊन समाज बांधवांची भेट घेतली आणि मागणीला समर्थन देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले। विधान परिषदेतील आमदार अमित गोरखे यांच्या वतीने राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचे राजीव मानकर यांनी आमदाराची प्रतिनिधी या नाते आंदोलन करताना संबोधित करताना पुतळा आहे त्याच ठिकाणी स्थापित करण्यास काही तांत्रिक अडचणी असल्यास खामगाव शहरात मोक्याच्या ठिकाणी सदरच्या पुतळ्याची स्थापना करून संबंधित समितीला विश्वासात घेऊन याबाबतचे सविस्तर प्रशासनाचे धोरण स्पष्ट करावे आणि नव्याने पुतळा बसेपर्यंत त्या ठिकाणचा पुतळा हा हलवण्यात येऊ नये ही अट प्रशासनास सांगितली। तसेच येत्या 5 दिवसात स्थानिक प्रशासनाने सदर पुतळ्यासंबंधी पुतळा समितीला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय न घेतल्यास मुंबईत आझाद मैदान येथे आमरण उपोषणाचे राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे। आमदार अमित गोरखे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना मोबाईल संदेशाद्वारे पाठवलेला संदेश यावेळेस वाचून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले। तसेच आमदार अमित गोरखे यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून सकारात्मक बोलणे झाल्याचे आमदार अमित गोरखे यांच्या वतीने उपोषणकर्त्यांना जाहीर करण्यात आले। म्हणून येत्या 5 दिवसात स्थानिक प्रशासनाने लिखित स्वरूपात आश्वासित केल्यानंतर आणि आमदार साहेबांच्या सूचनेनुसार सदरची उपोषण मागे घेण्यात येईल असे उपोषणकर्त्यांच्या वतीने घोषित करण्यात आले। मिळणार आहे फक्त समितीला विश्वासात घेऊन जागेची काय तडजोड होते त्याच्यावरती निश्चिती केल्यानंतर एक समाजाचा आमदार म्हणून तेही समाजासोबत आहेतच आणि सचिनजींच्या बद्दल तर काय बोलावं की सांगली वाटेगाववरून ते आपली दखल घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले। एक संघटनात्मक योद्धा म्हणून येणाऱ्या काळामध्ये सचिनजींनी धुरा हातात घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या वंशजांच्या पाठीमागे उभे राहणार आहात का नाही? आणि राजकीय जबाबदारी आम्ही किती घेतलेली आहे, मग आपल्या माणसाच्या मागे उभं व्हायचं का नाही? तर माझी विनंती आहे 5 दिवसाचा अल्टिमेटम द्या आदरणीय नाटेकरजी। 5 दिवसात जर या खामगावात निर्णय होत नसेल तर इथली जागा सोडू नका। मला खामगावचा एक पण माग नाही पाहिजे। मी पुऱ्या मुंबईच्या माग घेऊन आझाद मैदानामध्ये आमची पूर्ण टीम घेऊन बसतो। पत्र येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलत नाही, तुम्ही इथून हलू नका। अरे यांना द्यावा लागेल, कारण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक महापुरुषांचे स्मारक आहेत। खामगाव मध्ये रस्त्याने पदोपदी अनेक स्मारक आहेत। अरे या महाराष्ट्राला मुंबई मिळवून देणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये 105 हुतात्मे होण्याकरिता ते डफावर ठाप मारत गल्लोगल्ली महाराष्ट्राचं महत्व लोकांना पटवून देणाऱ्या अण्णाभाऊंचं तुमचं काय वाईट केलंय? अरे रशियामध्ये पुतळा अण्णाभाऊचा, रशियामध्ये रशियाची लोक भारतात मतदान करत नाही, आम्ही करतो। मग आमचा पुतळा का नाहीये? आमच्या गावाचा का नाहीये? रशियाला अक्कल आहे, रशियन सरकारला अण्णाभाऊचं महत्व माहिती आहे। मग या खामगाव मधलं प्रशासन झोपलंय का? काय करतील? 10 गुन्हे आहेत ना। अरे आरक्षणाकरता आपल्या एकाने प्राणाची आहुती दिली। अरे साला इधर का उधर, असंच मरू साले, असे उपाशी मरू आले, स्मारका करता मरू, काय फरक पडतो?